नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। दारव्हा तालुक्यातील बोथ येथे घडली खळबळजनक घटना। 7 वर्षीय चिमुकलीची शेजाऱ्यांनी केली हत्या। सदर बातमी अशी की यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोथ या गावातील पंकज जाधव यांची 7 वर्षीय मुलगी शिवानी ही दुपारी 2 वाजतापासून बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच आईवडील व नातेवाईकांनी गावात शोध घेतला असता कुठेच शोध लागला नसल्याने वडील पंकज जाधव यांनी दारव्हा पोलीस ठाण्यात मुलगी शिवानी हरविल्याची तक्रार दिली। दारव्हा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली ठाणेदार मुळे साहेब यांनी तपास यंत्रणा राबवून श्वान पथकाच्या सहाय्याने शेजारी घरात झडती घेतली असता शिवानी हिचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला असून अवघ्या 24 तासात तपास लावण्यास पोलिसांना यश आले असून आरोपींना अटक करण्यात आली। या घटनेनंतर बोथ गावात हळहळ व्यक्त करण्यात आली। शिवानीचा मृतदेह उत्तर तपासणी पाठविण्यात आला असून आज दिनांक 22 मार्च 2026 रोजी बोथ गावात शिवानीवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असून पुढील तपास दारव्हा पोलीस करीत आहे। या बातमीचा आढावा घेतला आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामधन जाधव व दारव्हा तालुका प्रतिनिधी श्री विजय डोंगरे यांनी। नमस्कार, परिवर्तन न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। बोथ तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ येथे कुमारी शिवानी पंकज जाधव यांना अमानुष हत्या करून 24 घंटे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये कोंबून साईडच्या घरात ठेवण्यात आलं आणि या यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय कुमार चिंता साहेब यांनी त्यांचे चक्र फिरून 24 ते 26 घंट्यामध्ये कुमारी शिवानी पंकज जाधवला शोधून काढलं आणि या गावामध्ये खरोखर शोक पसरलेली आहे। खरोखर दुःख आहे या गावातल्या लोकांचे। खरोखर मनोगत आम्ही जाणून घेतलं। आज कुमारी शिवानी खरोखर पहिल्या वर्गात होती आणि पहिल्या वर्गात असताना सकाळी 10 वाजता जेवण करून शाळेमध्ये गेली आणि शाळेतून 2 वाजता सुट्टीच्या मधोमधी घरी आली आणि 3 वाजतापासून ती शिवानी खरोखर गायब झाली। शंका कुशंका येत होती। खरोखर जे बाया भीक मागण्याकरिता गावोगावी फिरत असतात त्या बायांनी उचलून नेलं का ही शंका या गावकऱ्याच्या मनात होती। परंतु आज खरोखर 12 वाजता तिची मयत झालेली आहे। तिचे पप्पा माझ्या सोबत आहे, पंकज भाऊ माझ्या सोबत आहे। आपण त्याच्याकडून जाणून घेऊया की घटनाक्रम कसा झाला आणि शिवानीचा आपला खरोखर त्या अदावत त्या माणसासोबत होती का, तो मातेफिरू होता का, तो विकृत मानसिकतेत होता का, या संदर्भात आपण त्याच्याकडून जाणून घेऊया। खरोखर भाऊ, आपली शिवानी ज्या दिवशी घटनाक्रम झाला त्या दिवशी आपण घरी होता का, किंवा तुम्ही त्या घटनेत ती घटना तुमच्या समोर पाहिली का? नाही। कशा संदर्भात घटना झाली? तुमचं त्यांच्या सोबत अदावत होती असं तुम्हाला वाटते का? असं तर काही वाटत नाही। तो व्यक्ती मानसिकतेनं क्रूर होता, व्यसनाधीन होता का? हो, व्यसनाधीन होता। दारूचं व्यसन होतं त्याला। भाऊ, शिवानीच्या अंगावर खरोखर गोल्ड म्हणजे सोनं ग्राम, अर्धा ग्राम, 2 ग्राम, 3 ग्राम अशा पद्धतीचं काही तिच्या अंगावर टाकण्यात आलं होतं का? हो। किती होतं? अर्धा ग्राम। तर सोन्याच्याच माध्यमातून झालं असं तुम्हाला वाटते का? असं वाटते। नक्की? हो। ठीक आहे, हे होते शिवानीचे वडील, त्यांचे नातेवाईक आहे। खरोखर हा त्यांचं घर आहे। सर, थोडस ज्या घरामध्ये आपण त्या शिवानीचा मृतदेह दाबून ठेवला तोच घर बघा तुम्ही। या घरामध्ये 24 ते 26 घंटे त्या शिवानीच्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दाबून ठेवलं। खरोखर दारव्हा शहराचे आणि क्यूआरटी पथक असेल, स्वान पथक असेल आणि फॉरेन्सिक पथक असेल, कुमार चिंता साहेब असतील, दारव्याचे ठाणे कर्तव्यदक्ष ठाणेदार असतील, मुळे साहेब यांनी सहकार्य करून 24 घंट्याच्या आत आरोपीला जेरबंद केलं। प्रतिनिधी विजय डोंगरेसह मी रामधन जाधव, बोथ, यवतमाळ।